नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर JR आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे कृषी यांत्रिकीकरण अवजाराच्या संदर्भातील। म्हणजे तुमच्याकडे जर ट्रॅक्टर वगैरे असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे काही अवजारं असतात त्याच्यासाठी अर्ज करण्याची जी काही मर्यादा होती त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर आत्ता 2020 मध्ये जर अर्ज केलेला असेल आणि आत्ता तुम्ही 24 मध्ये करत असाल तर कमीत कमी तुम्ही पूर्वीचा अर्ज केलेला असेल त्याला आता सद्यस्थितीला अर्ज करण्याच्या वेळेपर्यंत 5 वर्षे होऊन गेलेले पाहिजेत, तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता। म्हणजे यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 वर्षाची अट ही आता घातलेली आहे। म्हणजे एकदा तुम्ही लाभ उचलला यांत्रिकीकरण योजनेचा तर येणाऱ्या 5 वर्षाच्या नंतरच तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर परत आणखी त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमका जर त्यांचं एकत्रित कुटुंब असेल तर त्या एकत्रित कुटुंबाची नेमकी व्याख्या काय असेल। पूर्वी जर पाहिलं तर कृषी विभागानं त्याची जी काही व्याख्या ठरवलेली होती त्याच्यामध्ये आई वडील आणि आई वडिलावर अवलंबून असलेला जो काही अविवाहित मुलगा आहे तो हे एक कुटुंब धरलं होतं आणि त्या हिशेबानं त्यांच्याकडं त्या योजनेचा लाभ दिला जात होता। परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की आई वडील आणि त्यांचा जो काही एक अविवाहित मुलगा होता तो विवाहित झाल्याच्या नंतर एकत्रितच कुटुंबात राहत असताना जर ट्रॅक्टर मुलाच्या नावावर असेल, म्हणजे विवाहित मुलगा जो काही आहे त्याच्या नावावर जर ट्रॅक्टर असेल आणि अर्ज केल्याच्या नंतर त्याच्यासाठी मग आता हे कुटुंबाच्या व्याख्येमध्ये बसत नव्हता। मग त्यावेळेस नेमकं काय करायचं हे संपूर्ण कृषी अधिकारी असतील त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता आणि यावरच कृषी आयुक्तालयानं मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम जो काही कुटुंबाचा होता त्याच्यातला संभ्रम आता दूर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता असं सांगण्यात आलेलं आहे की जर कुटुंबामध्ये आई वडील असतील किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारा अविवाहित मुलगा असेल किंवा एकत्रित राहणारा जो काही अविवाहित मुलगा असेल, म्हणजे अविवाहित बी चालेल आणि विवाहित जरी असेल आणि तो एकत्र कुटुंबामध्ये राहत असेल तरी त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु ही माहिती देत असताना फक्त त्यांनी जे काही आहे ती मुलांनी विवाहित मुलगा जो काही आहे त्यांनी प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे की आम्ही संपूर्ण सध्या एकत्रित कुटुंबामध्ये राहतो म्हणून, आणि त्यासोबतच एकत्रित कुटुंबात राहत असलेलं महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांचं रेशन कार्ड हे त्यांना देणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। म्हणजे महत्त्वाच्या 2 गोष्टी ज्या काय झाल्या तर एकूण लाभ घेतल्यानंतर तुम्हाला 5 वर्षाच्या नंतरच लाभ घेता येईल आणि कुटुंबाच्या व्याख्येमधला जो काही विवाहित मुलगा होता तो सुद्धा आता कुटुंबाच्या व्याख्येमध्ये गणला जाणार आहे। अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन अपडेट शेतकरी संदर्भातील म्हणा किंवा इतर योजनेसंदर्भातील आपल्या चॅनलवरती येतच असतात। आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।